नमस्कार मालक. नमस्कार. आपलं नाव सांगा. महादेव पाटोळे उर्फ विजय ड्रायव्हर गरजा. आपला मोबाईल नंबर सांगा. 9604364407. किती वर्षापासून खिल्लार क्षेत्रात आपण काम करताय? मी एक 25-30 वर्षापासून आहे. 25-30 वर्षापासून. हो. आपल्याकडे किती खिल्लार खोंड आहेत आता? आता माझ्याकडे एक 5 आहेत. 5 खिल्लार. 2 मोठे बैल आहेत. गायला एक आपल्या घरच्या गायला एक झालेला. मालक ही मोठा सर्ज आहे. ह्याला तुम्ही खुराक काय द्यायचा? म्हणजे ह्याचा खुराक काय असतो सकाळी पहाटेपासून उठल्यापासून? आता उठल्यापासून त्याला सकाळच्या म्हणजे खुराक त्याला डाळ, उडीद डाळ, गहू आटा आणि खपरी पेंड हे खुराक असतो त्याला. किती प्रमाणात दिला जातो किंवा द्यायला पाहिजे? 1-1.5 किलोच्या प्रमाण त्याच्या शरीराप्रमाणे त्याच्या शरीराप्रमाणे त्याला द्यायला पाहिजे. त्याला आहार दिला पाहिजे. 2 टाइम खुराक असतो. आता पहिले बारका होता, छोटा होता, त्यावेळेला दूध वगैरे होतं. आता काय दूध वगैरे नाही त्याला पाजत. आता काय त्याला म्हणजे किती वयापर्यंत ह्याला दूध पाजलं तुम्ही? अहो दूध आता एक 5-6 वर्ष, 5-7 वर्षाचा बैल होतो दूधच पित होता. आता एक 2-4 वर्षात बंद झाले. किती दूध पाजायचं तुम्ही त्याला? अहो 5-5 लिटर बादली ठेवून पुढं एवढं दूध पाजलं? मग 2-4 लिटर त्याच्या म्हणजे वासरू होतं त्यावेळेला एवढं नाही, 2-2 लिटर होतं. पण परत दूध लय लागत होतं बैलाला. दुधात ताकद आहे. पहिलवान की दुधाशिवाय नाहीच ना, दूध पाहिजेच. छोटा सर्जा ज्यावेळेस तुमच्याकडे होता त्याला किती महिने तुम्ही दूध पाजलं? दूध चालूच अजून बी आहे. अजूनही अजून दूध चालूच आहे. त्याचं किती वय झाले आता? अहो त्याचं आता 3.5 वर्ष झाले. 3.5 वर्ष अजून दूध चालूच आहे. किती वयानंतर त्याला चालू केलं पळवायला? अहो त्याला 20वा महिना चालू होत आहे तेव्हा मी बाहेर काढले मैदानात. 20वा महिना चालू झाल्यानंतर म्हणजे काढलं की त्यानं काय घट वांजा नाही त्याचा गेला. 1.5-2 वर्षानंतर मैदानात काढलं. हो. आणि बाहेर काढलं की फायनली 2 झाल्या की परत ही बिनजोडला तिकडे मुंबईलाच पळायला गेला की बैल. म्हणजे असा मैदानात काढला असा तसा चालूच झाला? चालूच, बंदच नाही. त्याला प्रॅक्टिस वगैरे तसे काय? प्रॅक्टिस ह्याच्या संग घरी टाकलं होतं त्याच्या अगोदर. 20 महिन्याच्या अगोदर प्रॅक्टिस देत होतो मी त्याला. किती महिने प्रॅक्टिस देत होता? अहो त्याला 14-15वा महिन्यात झोपाय घेतलं आणि एक 2-3च महिने प्रॅक्टिस दिली. 2-4 महिने प्रॅक्टिस दिली. आपलं पोहणे, कुठं फेरा काढणे, असं एवढं नाही. म्हणजे त्याला व्यायाम किती दिला जायचा? म्हणजे असं व्यायाम पवाटीचा होता त्याला. पहिल्यापासून पवाटीचा व्यायाम होताच बैलाला. कुठं पोहणी घालायचा? इथं तलावच आहे वर आमच्या गावाच्या वर. मोठा तलाव आहे. मोठा तलाव. त्याच्यामध्ये पोहणी घालली पवाटेला. पोहण्याचा रोज व्यायाम. आता बाकीच्यांचं मत कसं आहे, पवाटेनं भरत शरीर बिर असं काय नाही होत. सगळी बैल माझी पवाटवलीच आहेत. ह्यो मोठा सर्जा बी पवाटिवलाच. परत ह्याला काय फेरा बिरा एकदा तयार झाला बैल की फेरा बिरा बी नाही काय. छोटा सर्जाला बी तसंच तयार झाला की एकदा पळायला लागला मैदानात की परत फेऱ्याला नेलाच नाही. डायरेक्ट मैदानावर दावणीहून डायरेक्ट मैदान. परत मध्ये आधी गॅप असला तर पवाट टाकाय. किती दिवसाला साधारण बैल मैदानावर काढता तुम्ही? मैदानावर तसं वासरू असताना 15 दिवसाच्या पुढेच. 15 दिवसाच्या पुढे? 15 दिवसाच्या पुढेच. आणि परत दात लावल्यानंतर बी 15 दिवसाच्या पुढेच. महिन्यातनं 2च मैदान आहे. 2च मैदान. पण 2 मैदान पण ती पक्की ना. बरोबर. 2 मैदान करू द्या पण ती हुकमे येते ना. रोज खेळून काय करायचे? कसं आहे, रोज मैदान असल्यामुळे लोक काय करतात, 1 दिवसाचा गॅप देतात की 2 दिवसाचा गॅप देतात की परत मैदानावर काढतात. म्हणजे आठवड्यातनं तर मैदानावर हायच नक्की गॅरंटी. आता काय झालंय, 8 दिवसातनं 2 वेळा पळती ती. काय झालं नाही बरोबर. ते वासरासने बरोबर नाही. बैलाला चालतंय
सायदा ते बैल आहे जुळे काय त्याला चालतंय 4 दिवसानं 5 दिवसानं मैदान. त्यातनं बी बैल बघून पाहिजे ना त्याची शरीराची ती त्याचे हे आहे का, ताकद आहे का त्याकडे तेवढे रेसचा मैदान खोंड करायला. निवडताना काय बघितलं पाहिजे त्याच्यामध्ये? रेसचा खोंड निवडताना पहिला हातपाय मजबूत असलं पाहिजे बैलाचं शरीर पहिलवानकीचं आहे का पहिले ती बघायला लागेल. शरीर मजबूत म्हणजे तर मोठे बिगडे असतात हत्तीगत डिगभर, पण त्याला ती येत नाही, त्याला येत नाही असं आहे ते. बैल बी दिकणी असते ते मोठे असते ते. बरोबर आहे, पण त्याला जमत नाही. बारका आता तुम्ही बकासूरचं 10 उदाहरण देतोय मी, किती बैल आहे मोठा, एकदम बारीक छोटासा बैल आहे, बघा चौकोनी. तुम्ही. काय आहे त्याच्याकडे मला सांगा. पहिला एसक्याचा पक्ष होता, ते वासरू मोठं नव्हता, हीच जाती, हे आपलं वासरू आहे ह्याच जातीचं. बरोबर, पळाय बैल एक नंबरच. आता त्या आवारवाडीच्या संजय पैलवानाचा बाहुल्या म्हणून किती मोठी बाहुल्या. बैल होती. छोटा किती बैल शिंदेवाडीचा मारता एक पहिला पळत होता, धाना ड्रायव्हर पेडगावच्या गाड्या आणत होता. परत त्या वॉटर कॉलनीचा आशय गाड्या हाणत होता. याला त्या बैलाचं नाव काय माहित नाही मला. वॉटर कॉलनीचा बारका टोका बैल पळत होता बघा, लिमच्या पाहुण्याच्या बैला संग आमच्या. मोठी बैल नव्हती, बारकीच बैल होती, मध्यमच चौकोनी बैल. आनंद आपापाशी आपच्या नेराला बैल, मोठी बैल रेस क्षेत्रात पळणारे आता साखराचा राजा किती मोठा, लय मोठा बैल नव्हता, नाही मध्यमच. रेस क्षेत्रात आतापर्यंत जेवढ्या बैलांनी नाव केलंय ते सर्व बैल मध्यम आकाराची, चौकोनी आणि मजबूत शरीर, मजबूत पाहिजे, शरीर मजबूत वजन वाढायसाठी शरीर मजबूत. बरोबर आहे. जास्त उंच लांबार बैलाचं रेस क्षेत्रात कामच नाही. तुम्ही कुठल्या बी हमालीत पोरगा असू द्या मिडियम साईजचा, बघा झाडून पळून काम करणार. बरोबर आहे, असं आहे. जेवढ्यात तेवढं शरीर आटोपशीर, आटरून शरीर, चपळ चलाकपणा राहतो ना शरीर. बरोबर आहे, मजबूत बी राहतं, चलाकपणा राहतो. खुरामध्ये काय बघितलं बरं रेस? खुराचं पाय महत्वाचं, खाली बैलाचं मजबूत असलं पाहिजे. तर पायाला पंज महत्वाचं व्यवस्थित असलं पाहिजे. बैलाचं पंज खाली व्यवस्थित टेकलं पाहिजे, असं खाली मजबूत. काय होतं, काय जण ते नक्या गोल करतात, मग पाय खडं होतात. खड्याला झालं पाय की त्याच्या नक्कीला मार लागतो, म्हणजे कुठं वर सांध्यात मार लागतो, सांध्यात दुखतं, बैल लंगाय सुरुवात करतो. मग हे म्हणणार बैल लंग नक्या तिथंच केलं पाहिजे. ते नक्की महत्वाचे, मजबूतच पाहिजे, मजबूत. छातीचं काय सांगाल? छातीत किती म्हणजे अंतर पाहिजे का? छातीचं काय कमी जास्त असतं, असं काय नाही की छाती लय असते असं काय नाही बरं का. एखाद्याला असते, एखाद्याला कमी बी असते, पण बैलच कडक पाहिजे. आत्ताच्या क्षेत्राला बैलच कडक पाहिजे. बैल चौकाला कसं पाहिजे? चौकाला म्हणजे चौकोनी चौक पाहिजे का गोल चौक पाहिजे? नाही, बैल चौकोनी चौक असावा, चौकोनी पाहिजे, खाली पडाक चौकाला नसावा. आणि आता बरेचसे क्षेत्रातले बैल जे आहेत ना, पाठीचा मणका सरळ आहे, आणि बरेचसे आहेत ना, आता मी बघितले, आता हा सर्जा घ्या, मथुर किंवा बरेचसे जुने बैल होऊन गेले जे जास्त पळाचे, त्यांचे असे आहेत सरळ, तेच की चौकोनी वर. चौक वर असला पाहिजे, चौकोनी म्हणले चौक वर, आणि असं पाठीचा मणका असा थोडा उतारता आतमध्ये, वशिंडीच्या बाजूला उतारता, मध्ये लवाण येतं बैलाला. आणि वशिंड आणि मागचे जी चौक आहे ती एका दोरीत, लाईन येते एका दोरीत. म्हणजे खिल्लार जसा पैलवान मजबूत पाहिजे तसा रेस क्षेत्रातला बैल मजबूतच पाहिजे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. त्याच्याशिवाय पर्याय नाही. बैल काय सगळे आहेत तीच की. मग आता सगळं महाराष्ट्र केसरी होत होतं का पैलवान? नाहीच की. आता बरेचसे मी बघितलं बैल निवडताना कशी निवडतात, बैल आता खोंड जर समजा शिपूटवर करून पळाला, किंवा लय हिसका घेतोय, किंवा लय उड्या मारतोय असं, की तो गरम रक्ताचा, मग तो चांगला, तो लगेच निवडला जातो. नाही, त्याच्या हे नाही, पण आपण असा गरम रक्ताचा पाहिजेच बैल बरं का. पण तो गरम रक्ताचा कसा असला पाहिजे, त्याचं गरम रक्त माणसाला सानिध्यात घेऊन असलं पाहिजे. बरोबर. काय बैल माणसाला घेत नाही ती, ध्यानात ठेवायचं, वारा पडून घेत नाही ती. गरम रक्त असलं पाहिजे, पण त्या माणसाला घेऊन, समजा घरातलं कुटुंबातल्याला तरी घेतलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे कोणाला चिवून देत नाही, ओळखता आलं पाहिजे. मग तो बैल फैल जातो ना तसा. नाही, बरोबर आहे, असं होतं. आता बकासूर बाहेरच्याला धावतो बघा किती, सलगर प्रमाणात बैल अंगावर जातो बकासूर, आणि मालकाच्या माग बिनदाव्याचा मोकळा फिरतो. छोटा सरजा आमचा बघा, आमच्या घरच्याशी काय ना, बायका पोराशी काहीच करणार नाही.
बरोबर दुसऱ्याच्या अंगावरून पळून बैल जातो. बरोबर शिव धरून देणार नाही, बरोबर. अंगाला हात लावून देणार नाही, पटकुने लात मारणार लगेच. हम्म. आम्ही घरी पुसणार बिसणार, लात नाही काय नाही, म्हणजे असा फरक आहे. म्हणजे हुशार बैल पाहिजे, कसा जरी हुशारच असला पाहिजे, तरी त्याला पण कळालं पाहिजे, आपलं परक त्याला समजलं पाहिजे, समजलंच हुशार बैल पाहिजे, पाहिजे. समजलं पाहिजे. हो. आणि मैदानात गेल्यानंतर त्याला माहित आहे आपल्याला का आणलंय ते. बरोबर बरोबर. त्या बैलाला म्हणूनच बैल तसा तयार करायचा, पहिलंच तयार करताना तसा करायला पाहिजे. आत्ताच्या पिढीनं पहिलं वेगळं होतं, हाणायची मारायची पद्धत होती, त्यावेळेला बैल कसला बी चालत होता. आता हा. चालत नाही ते बैल, आता गरमच पाहिजे. बैलाला एक थाप टाकली तरी कळालं पाहिजे आपल्याला का आणले, आपण कमी पडलो म्हणून. बरोबर आहे. पहिलं चालायचं ते हाणायचं मारायचं, काठीनं आता बिटीनं चालत मारत नाही. आता होतं. हुशारच बैल लागतोय अंगचा की बैलच अंगच्या पिळाचा पाहिजे. एकदा ना झोपला फटवून न्याला की त्याच्या बस लक्षात त्याच्या लक्षात आलं पाहिजे आपल्याला. आपल्याला आता इथं काय करायचं. बरोबर आहे. नुसतं हाणण्या मारण्यात बी मजा नाही. तर शेवटी काय त्याचं मतच नसतं की मालकाचं वाईट व्हावं किंवा काय, असं काय मत नसतं. आता सरसकट ओढा जी चाललाय ते जा म्हैसूर कर्नाटकला बेंगलोर भागात आण गाडी भरून सरसकट. तर तुम्ही त्यांना काय सांगाल, बाबा आपलं खिल्लार सुद्धा म्हणजे म्हैसूर खिल्लार जे आहे ते बी पळतंय, परंतु आपलं खिल्लार बी टिकलं पाहिजे. काय माहितीये का आणि तुम्हाला आपलं सांगतो. खिल्लार दम धरून आता 50-50 सोन्या सगळेच बैल बघा, सगळेच बघा. नॉनस्टॉप पळतोय. बकासूर आपला देशी खिल्लार आहे. आपला बलम बघा, सातारचं बलमा बकासूर बघा, आपला छोटा सर्जा बघा, छोटा सर्जा मोठा सर्जा बघा, खिल्लारच आहे. तुम्ही ही खिल्लार बैल सगळी बघा. खिल्लार बैल आता त्यांचा तो बैल कसा सायदातीत पळतो, बैलाच्या मानत ताकद कमी म्हैसूरच्या, किती सांगू द्या. कोणी काय सांगेल लय पळतो योग्य आहे, पण त्या मान बारीक. बैलाला मानत ताकद कमी आहे. कमी मान बारीक. आपल्या बैलाच्या तोडीला तोड देऊ शकत नाही बैल. ती जर दोन्ही त्यांची सारखी असली तर ती गाडी पळती त्यांची. आता ही संभाजीनगरवाले येते का नाही त्यांची, ते तुम्ही बघा. ते तुमचा बैल घालू द्या म्हैसूरी बकासूर बर कुठला बी घालू, तेवढं टिकते ते का बघू द्या. म्हैसूरी पळत नाही, दुमता होतोय बैल, लगेच मुराडतोय ना बैल, मुरगाळतोय बैल. तसा ह्यो शिरला दांड आला बैल, हे बैल मुरगळत नाही मुरगळ. मग शिरल दांड आला आपला देशी बैल. केलार आहे ना, हे मानाला ताट आहे. आता ते त्या दिवशीची मागच्या महिन्यातली काय मी रेस बघितली, छोटा सर्जा बकासूर बरोबर होता. तर बकासूर शेवटी दुमता झाला, म्हणजे असा मान मुरडून पळायला लागला, पण छोटा सर्जा पुढे झेपू पळायला पळत होता का नाही, म्हणजे देशी खिल्लार एवढं टॉप क्वालिटी हालत नव्हता बैल बघा, नाही हल्ला. बकासूर माग राहिला तर त्याची जागा सोडत नाही. बरोबर. तसं हे म्हैसूरी जागा सोडतं, उडी तरी टाकेल तासा. बरोबर, तिरकी उडी मारते माग राहिलं की त्याला जमत नाही, पुढे तोंड काढून आणलं तरच जमतंय. माग म्हैसूरी कुठलाही बैल माग राहून पळाला तेवढा दाखवा, डोरलीचा हारण्या सोडून. ते म्हैसूरी नाही, क्रॉस आहे बैल, तो दुगल आहे. नाही तर तो बैल सोडून माग राहून पळणारा म्हैसूरीचा बैल दाखवा. पाहू शकता, अशा प्रकारचे आपल्या खिल्लारला पण प्राधान्य द्या. आपले खिल्लार पण खूप जातीवंत आणि जास्त काळ रेस क्षेत्रात चालणार खिल्लार आहे, आणि शिवाय दम धरून पळणार जनावर आहे कुठल्याही ऋतूत. टिकाव आलं 5-7 वर्ष. त्याच्यामुळे खिल्लारला प्राधान्य द्या. चांगले मानदेशी खिल्लार असेल, आपलं आटपाडी खिल्लार असेल, सलगरे असेल, काजळी खिल्लार असेल, जवार खिल्लार असेल, आपल्या खिल्लार सुद्धा पळते, चांगल्या प्रकारचं पळते. खटाव तालुक्यामध्ये गाव वाड्या वस्त्या ओळू आहेत, आणि रेस क्षेत्रातील खिल्लार सांभाळलेला आहे. आणि ह्या भागात जे खिल्लार जेवढे लोक सांभाळतात, शक्यतो त्यांचं म्हणजे अट्टहास असतं की सातारा जिल्ह्यातलं खिल्लार असेल, किंवा आपलं मानदेशी खिल्लार, किंवा आपलं आटपाडी सोलापूर जिल्ह्यातलं खिल्लारच आपण शक्यतो सांभाळून ती रेस क्षेत्रात उतरवायचं, त्यांचा अट्टहास असतो. आणि ह्या खटाव तालुक्याचं म्हणजे वैशिष्ट्य आहे. पाहू शकता तुम्ही, गाव रेस क्षेत्रातले वळू आहेत, पण त्यांचे जेवढे बी प्रत्येकाच्या दारातले वळू दिसतील ते आपल्या भागातलेच तयार झालेले वळू आहेत. त्याच्यामुळे खिल्लारला प्राधान्य द्या. खिल्लार वाढलं पाहिजे, जगलं पाहिजे, आणि प्रत्येकाच्या दारात खिल्लार गाय असली पाहिजे. खिल्लारच्या दूध वाढीवर भर द्या. खिल्लार गाय पण आता मी बरेचसे बघितलं महाराष्ट्र कर्नाटक फिरून, कमीत कमी 2 टायमाचं 5 लिटर दूध देणाऱ्या भरपूर गाय आहेत आपल्या प्रत्येक महाराष्ट्र कर्नाटक मध्ये. परंतु
त्याच्याकडे लक्ष नसते आपल्या लोकांचं. आणि आपल्या लोकांचं बरेचसं काय आहे, व्यापातनं ज्यांचे जर्शांची गोट आहेत त्यांचं लक्ष असतंय की इंजेक्शन भरून पैदास करण्यावर, वळू भराय प्राधान्य देत नाहीत. कारण की दिवस जातोय, वेळ पैसा खर्च होतोय, त्याच्यासाठी ते शॉर्टकटचा मार्ग करतात, 400-500 रुपयात इंजेक्शन भरतात. तसं करू नका. वेळ पैसा खर्च होईल पण काहीतरी चांगली पैदास होईल. पैदास पैसे चांगले भेटतील. झाले तर लाख रुपयाला वासरू विकते न झुपता, बरोबर आहे ना. न पळवता विकते. आणि जर्शी तुमची देते का लाख रुपये काय त्याला दूध? तुमच्या वळूच्या नावावरच तुमचं वासरू खपणार आहे. मग ते कालवड होऊ द्या नाही तर खोंड होऊ काय द्या. बी द्या, कालवड म्हणले तरी आता 51,000 रुपयाला चंदू शेतनं दिली, बारकी कालवड. खिल्लार क्षेत्रात तुमचं नाव करणार आहे, त्याच्यासाठी वेळ पैसा जाईल, परंतु चांगली पैदास करा आणि खिल्लारला प्राधान्य द्या. आणि अशा जुन्या जाणकार मालकांची अवश्य एक वेळ तरी भेट घ्या. वेळ जाईल परंतु त्यांचं कष्ट बघा, त्यांची मेहनत बघा, आणि त्यांनी जीवापाड जीव लावून जपलेली जनावरं पहा. त्यांनी स्वतःचं आयुष्य खर्च केलं याच्यासाठी. त्यांच्याकडे खूप अनमोल म्हणजे वैचारिक धन किंवा त्यांचा अनुभव खूप अनमोल आहे. तो अनुभव हा पुढच्या पिढीसाठी खूप फायद्याचा आहे. त्याच्यासाठी अशा मालकांना प्राधान्य द्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.